काही प्रवास हे फक्त एका ठिकाणी पोहोचण्यासाठी नसतात, ते स्वतःलाच पुन्हा एकदा शोधण्यासाठी असतात. शहराच्या गोंगाटातून दूर, मोबाईलच्या नोटिफिकेशनपासून दूर आणि धावपळीच्या आयुष्यापासून काही क्षण दूर, जिथे फक्त निसर्ग बोलतो आणि आपण फक्त ऐकत राहतो. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये. आज आपण निघालो आहोत सह्याद्रीच्या कुशीत दडलेल्या एका अप्रतिम ठिकाणी. त्याचं नाव आहे गंजराई वॉटरफॉल. हा फक्त एक धबधबा नाही, हा सह्याद्रीच्या हृदयातून वाहणारा निसर्गाचा श्वास आहे. आकाशात ढगांची गर्दी होती. थंड वारा चेहऱ्यावर अलगद स्पर्श करत होता आणि मनात एक वेगळीच उत्सुकता होती. प्रवास सुरू झाला. रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी पसरलेली हिरवीगार शेतं, दूरवर दिसणारे धोक्यांनी झाकलेले डोंगर, मधूनच रस्ता ओलांडणारे लहान ओढे आणि प्रत्येक वळणावर निसर्गाचं बदललं जाणारं रूप. असं वाटत होतं रस्ता संपलाच नाही पाहिजे. सह्याद्री हे नाव जरी उच्चारलं तरी डोळ्यासमोर उभं राहतात भव्य कडे, उंच शिखरे, खोल दऱ्या, घनदाट जंगलं आणि पावसाच्या सरींनी नटलेली हिरवीगार धरती. सह्याद्री म्हणजे फक्त पर्वतरांग नाही, ही महाराष्ट्राची ओळख आहे. शिवरायांच्या पराक्रमाची साक्ष आहे. प्रत्येक कडा एखादी गोष्ट सांगतो, प्रत्येक वाट एखादी इतिहास जपते आणि प्रत्येक पावसाळा या पर्वतांना पुन्हा नव्याने जन्म देतो. पावसाचे लाखो थेंब जेव्हा या डोंगराच्या अंगावर पडतात तेव्हा प्रत्येक दगड जिवंत होतो, प्रत्येक झाड हसतं, प्रत्येक पान चमकतं आणि ढगांमध्ये हरवलेली शिखरं, या सगळ्यांचं वर्णन करण्यासाठी शब्द कमी पडतात. दूरवरूनच धबधब्याचा आवाज कानावर येत होता. जसं जसं जवळ जात होतो तसं तसं त्या आवाजाचं रूप एका शक्तीमध्ये बदलत होतं. समोर उभा होता पांढऱ्या शुभ्र पाण्याचा पडदा, जो उंच कड्यावरून खाली कोसळत होता. आजच्या प्रवासात अजून एक रोमांच बाकी होता, रॅपलिंग. समोरच उंच कडा, खाली खोल दरी आणि मधी फक्त एक दोरी आणि स्वतःवरचा विश्वास. सेफ्टी गिअर घातले, इन्स्ट्रक्टरच्या सूचना ऐकल्या आणि कड्याच्या टोकावर उभं राहिलो.
क्षणी भीती आणि उत्साह दोन्ही एकाच वेळी मनात होते. पण एकदा मागे झुकलो आणि दोरीवर विश्वास ठेवला की सगळी भीती हळूहळू नाहीशी झाली. प्रत्येक पाऊल आत्मविश्वास वाढवत होतं. समोरून कोसळणारं पाणी, चेहऱ्यावर उडणारे थेंब आणि खाली दिसणारं हिरवं जग, हा अनुभव शब्दांच्या पलीकडचा होता. त्या काही मिनिटात मी फक्त रॅपलिंग करत नव्हतो, मी स्वतःच्या भीतीवर विजय मिळवत होतो. आजचा दिवस संपला, पण आठवणी कधी संपणार नाही. कॅमेऱ्यात कैद झालेले हे क्षण जेव्हा जेव्हा पाहीन तेव्हा तेव्हा पुन्हा एकदा सह्याद्रीच्या कुशीत हरवून जाईल. सह्याद्री हे मनोरंजनाचं ठिकाण नाही, तो आपल्या पुढच्या पिढींसाठी जपून ठेवलेला अमूल्य ठेवा आहे. मित्रांनो, जर हा प्रवास तुम्हाला मनापासून आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व तुमच्या मित्रांसोबत शेअर करा. आणि हो, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.